नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फार्मास्युटिक्स 2चा तिसरा चॅप्टर, ज्याचं नाव आहे फोसोलॉजी। तर तुम्हाला माहीत असेल, फोसोलॉजी हा 2 शब्दापासून बनलेला वर्ड आहे, ज्याच्यामध्ये पोसोस म्हणजे हाऊ मच, लोगोस मीन्स अ सायन्स, म्हणजे हाऊ मच क्वांटिटी ऑफ अ ड्रग required to administrate the patient for their pharmacological action। यामध्ये डोसेजची क्वांटिटी अशाप्रमाणे घेतली जाते की ज्याच्यामुळं त्या डोसेजचा जो काही असर असेल तो त्या पेशंटला दिसला पाहिजे। याला म्हणतात पोसोलॉजी। याच्यानंतर हे नेमकी का केलं आहे पोसोलॉजी? कारण असे वेगवेगळे फॅक्टर आहेत जे ड्रगला अफेक्टेड करतात। देर आर मेनी फॅक्टर विच अफेक्टेड टू द ड्रग्स। मग असे कोणकोणते फॅक्टर असू शकतात? याच्यामध्ये पहिला आहे एज, दुसरा कंडिशन ऑफ पेशंट, तिसरा सिरिटी ऑफ डिसीज, 4 टॉलरन्स, 5 रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, 6 फॉर्म्युलेशन आणि 7 ड्रग इंटरॅक्शन। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या ड्रगमध्ये इन्फ्लुएन्स आणू शकतात। इम्पल्स म्हणजे ज्याच्यामुळे ड्रगमध्ये क्वांटिटीमध्ये चेंज होऊ शकतो, असे ते फॅक्टर आहेत। मग आपल्याला आज बघायचे की असे कोणकोणते फॅक्टर आहेत ज्याच्यामुळे ड्रगमध्ये इन्फ्लुएन्स येते। इन्फ्लुएन्सीचा अर्थ आहे की एखाद्या ड्रगची जर थेरॅप्युटिक जर ॲक्शन बदलत असेल तर त्याला आपण इन्फ्लुएन्स असे म्हणतो। मग असे वेगवेगळे फॅक्टर आहेत ज्याच्यामुळे ड्रगला इन्फ्लुएन्स येऊ शकतो, तर ते आपण एक एक बघूया आपल्या सविस्तर भाषेमध्ये। तर त्याच्यामध्ये पहिला आहे एज। एज हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण जसं एज चेंज होईल तसं ड्रगची क्वांटिटी ही चेंज होते। मीन्स द चेंज द ड्रग फॉर्म्युलेशन और ड्रग अमाऊंट बाय वॅरीज देअर एज। जसं जसं एज वाढेल तसं डोसेजची क्वांटिटी वाढत असते। जसं की तुम्हाला माहीत असेल की चिल्ड्रन आणि ओल्ड पीपल म्हणजे जे लहान मुलं आहेत आणि जे वृद्ध लोक आहेत यांना ड्रगची क्वांटिटी कमी लागते। का बरं असं असेल? कारण दे कॅन नॉट बी एक्सक्रीटेड ड्रग, कारण त्यांची चयापचन शक्ती एवढी मजबूत झालेली नसते की ते त्या ड्रगला टॉलरंट करतील। मीन्स चाइल्ड अँड ओल्ड पीपल हॅज अ लेसर अमाऊंट ऑफ ड्रग बिकॉज दे अनेबल टू टॉलरंट दिस ड्रग। ओके, त्याच्यामुळे त्यांची क्वांटिटी ही कमी असते। याच्यानंतर सेकंड जो पॉईंट आहे आपला तो आहे सेक्स। तर तुम्हाला माहीत असेल की ज्या वुमेन्स असतात म्हणजे ज्या महिला असतात त्या कमी रिस्पॉन्ड करतात एखाद्या ड्रगला। मीन्स वुमेन डज नॉट शोज greater response to some drug than the man। असे काही ड्रग आहेत आपल्या फार्मास्युटिक्समध्ये जे की वुमेन्सला रिस्पॉन्ड करू शकत नाही किंवा वुमेन्स त्या ड्रगला रिस्पॉन्ड करू शकत नाही। मग असे कोणकोणते ड्रग आहेत? मॉर्फिन असेल, बार्बिट्युरेट्स असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे सेडेटिव्ह जे ड्रग असेल तो वुमेनमध्ये ॲडवर्स इफेक्ट करू शकतात। मीन्स morphine and barbiturates are more excitement or sedation in a woman। हे वुमेनमध्ये सडेशन आणू शकतात, म्हणजे या ड्रगचा जो काही इफेक्ट आहे तो ॲडवर्स होऊ शकतो। मग हा नेमकी कधी ॲडवर्स होईल? ॲट अ टाईम ऑफ मेन्स्ट्रेशन पिरियड। जर एखाद्या महिलेला जर मासिक पाळी चालू असेल
किंवा ती लॅक्टेशनवर असेल. लॅक्टेशन म्हणजे ज्याच्यामध्ये आईला मिल्क यायला सुरुवात होती त्या पिरियडमध्ये. तर अशा वुमेननी जर या गोळ्या खाल्ल्या तर त्यांच्यामध्ये सडेशन अशा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतात त्या मुलावर. सो द मॉर्फिन अँड बार्बिट्युरेट्स कॉज द ॲडवर्स इफेक्ट ॲट अ टाईम ऑफ मेन्स्ट्रेशन, प्रेग्नन्सी अँड अ लॅक्टेशन पिरियड. म्हणून अशा प्रकारचे जे ड्रग आहेत ते आपल्याला खूप सारे त्याच्यावर हाताळून त्या गोष्टी कराव्या लागतात किंवा त्यांना तो ड्रग द्यावा लागतो. त्याच्यानंतर एखादी वुमेन जर प्रेग्नंट असेल तर तिच्याही फोइटसवर अल्कोहोल किंवा बार्बिट्युरेट्स किंवा जे नार्कोटिक किंवा नॉन नार्कोटिक जे ड्रग असेल तेही ॲडवर्स इफेक्ट कॉज करतात. मीन्स दोज मदर does not capable to those drug which contain the alcohol, barbiturates, narcotic and non-narcotic drugs. अशा प्रकारची हा दुसरा फॅक्टर आहे ज्याचं नाव आहे सेक्स. तिसरा फॅक्टर आपण बघणार आहोत ज्याचं नाव आहे बॉडी वेट. तुम्हाला माहीत असेल की जसं जसं बॉडी वेट असेल तसं तसं त्या माणसाची टॉलरन्स कॅपॅसिटी असते. ओके, म्हणून आपण म्हणू शकतो की डोस ऑफ ड्रग शुड बी अ व्हॅरीज व्हॅरीज देअर वेट. जसं जसं त्याचं वेट व्हॅरीज होईल तसं तसं त्या ड्रगची क्वांटिटी ही कमी किंवा जास्त होत राहील. आपला चौथा जो फॅक्टर आहे तो आहे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तुम्ही जर बघितलं असाल तर आपल्या फार्मसीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रूट आहेत. इंटरव्हेनस असेल, इंट्राव्हेनस असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे ड्रग आहेत ते आपण पेशंटला देत असतो जशी त्याची कंडिशन असेल तशी. मग तुम्ही जर बघितलं तर इंट्राव्हेनस जो ड्रग आहे तो कमी दिला जातो ओरल डोसपेक्षा. सो वी कॅन से दॅट इंट्राव्हेनस डोस आर मच स्मॉलर दॅन द ओरल डोस. असं का बरं? कारण जे इंट्राव्हेनस ड्रग असतो तो डायरेक्टली ब्लड स्ट्रीममध्ये डायरेक्टली अफेक्टेड करत असतो आणि जो ओरल डोस आहे त्याला डायजेशनमधून जावं लागतं, त्याला खूप टाईम पिरियड लागतो. त्यामुळे इंट्राव्हेनस जो रूट असेल त्याच्यामध्ये आपण कमी डोस देत असतो. मीन्स वी कॅन से दॅट इंट्राव्हेनस ड्रग हॅज अ स्मॉलर क्वांटिटी दॅन अ ओरल डोस बिकॉज इट डायरेक्टली ॲडमिनिस्ट्रेट टू ब्लड स्ट्रीम डायरेक्टली. अशा प्रकारची त्याची क्विक ॲक्शन असल्यामुळे इंट्राव्हेनस डोस हा कमी प्रमाणात असतो. म्हणजेच आपल्याला याच्यावरून कळतं की रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हा पण एक महत्त्वाचा फॅक्टर आहे ड्रगमध्ये. त्याच्यानंतर पाचवा जो फॅक्टर आहे तो आहे टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर असे काही ड्रग असतात जे जेवणाच्या अगोदर दिले जातात आणि काही जे असतात जे जेवणाच्या पूर्वी दिले जातात. मीन्स सम ड्रग आर यूज आफ्टर अ मिल्क और बिफोर अ मील. वाय? in presence of our food in our stomach then it has a decrease the absorption capacity of drug. म्हणजे आपल्या पोटामध्ये जर अन्न असेल तर त्या ड्रगची ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी ही खूप कमी होती. म्हणून असे जे ड्रग आहेत ज्याची क्विक ॲक्शन व्हायला पाहिजे असे ड्रग आपल्याला दिले जातात जेवणाच्या पूर्वी. का? बिकॉज लेस अमाऊंट ऑफ फूड इट इन्क्रीज द ग्रेटर ॲब्झॉर्प्शन. म्हणजे आपण सिम्पल याला असं म्हणू शकतो की याचा जो इफेक्ट आहे तो ॲडवर्स आहे. ओके, म्हणजे असे काही ड्रग ज्यांची ॲक्शन जास्त व्हायला हवी ते आपण जेवणाच्या पूर्वी घेतो आणि ज्यांच्या हळूवार ॲक्शन झाली तरी चालेल ते आपण जेवणाच्या नंतर घेतो. ओके, तुम्हाला माहीत असेल की जे इरिटंट ड्रग असतात ते आपण आफ्टर मील घेतो. का बरं असं असेल? बिकॉज इरिटंट ड्रग आर बेटर टॉलरंट इफ द ॲडमिनिस्ट्रेशन आफ्टर द मील. म्हणजे ते जेवणाच्या अगोदर घेतले जातात. मग असे कोणकोणते ड्रग आहेत? आयर्न असेल, आर्सेनिक असेल, कॉड लिव्हर ऑइल असेल, हे आपण मिलच्या नंतर घेत असतो. त्याच्यानंतर 6वा जो फॅक्टर आहे तो म्हणजे इन्व्हायरमेंटल फॅक्टर.
मग तुम्हाला माहीत असेल, तुम्ही म्हणशाल की हा कोणता फॅक्टर आहे. असे काही काही ड्रग आहेत जे सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये त्यांचं स्टिम्युलेशन पॉवर ही वाढते, किंवा असे काही ड्रग आहेत जे कमी लाईटमध्ये त्यांचा जो इफेक्ट आहे तो जास्त होतो किंवा कमी होऊ शकतो. मीन्स सम ड्रग विच इज अ स्टिम्युलेट इन अ डे लाईट then it should be used at the night. म्हणजे असे जे सनलाईटला अफेक्टेड होतात असे ड्रग आपण रात्री घेत असतो, आणि जे रात्री इफेक्टिव्ह असतात ते आपण सकाळी घेत असतो. म्हणजे दोज ड्रग विच हायली अफेक्टेड टू द नाईट देन इट शुड बी अ कन्झम ॲट द डे टाईम. अशा प्रकारचे हा इन्व्हायरमेंटल फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर आपला जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे इमोशनल फॅक्टर. मग तुम्हाला माहीतच असेल का इमोशनल फॅक्टरमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर असतात, ज्याच्यामध्ये आपलं बिहेवियर खूप महत्त्वाचं आहे. काही लोकांना गोळ्या खायला आवडतात, काहींना गोळ्या अजिबात आवडत नाही, काहीला इंजेक्शन घ्यायला आवडतं. मीन्स इन्व्हायरमेंटल फॅक्टर हा खूप महत्त्वाचा घटक आहे. द पर्सनॅलिटी अँड बिहेवियर मे बी इन्फ्लुएन्स द इफेक्ट ऑफ ड्रग. म्हणजे आपला पर्सनॅलिटी किंवा जो बिहेवियर आहे तो त्या ड्रगच्या ॲडमिनिस्ट्रेशनला डायरेक्टली अफेक्टेड करत असतो. मग तुम्हाला माहीत असेल ज्या फिमेल असतात त्या मोर इमोशनल असतात मेलपेक्षा, म्हणून त्यांची ड्रगची क्वांटिटी ही कमी असते. फिमेल हॅज लेस डोस दॅन द मेल बिकॉज इट हॅज अ मोर इमोशन्स दॅन द मेल. म्हणून हा इमोशनल फॅक्टर पण खूप महत्त्वाचा ठरत असतो. अँटिगोनिझम म्हणजे काय? असे ड्रग जे एकामेकांना अपोज करतात त्याला आपण अँटिगोनिझम म्हणतो. मग अँटिगोनिझमची व्याख्या काय करता येईल? अँटिगोनिझम म्हणजे इट इज अ ॲक्शन ऑफ वन ड्रग is opposed the another drug on the same physiological system is called as the antagonism. मग याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर हा अँटिगोनिझम कधी वापरला जातो? पॉयझनस कंडिशनमध्ये. मीन्स अँटिगोनिझम फॅक्टर इज व्हेरी युजफुल फॉर ॲट अ टाईम ऑफ पॉयझनस कन्झप्शन. जेव्हा एखाद्या माणसाने जेव्हा विष पिलं जातं तेव्हा त्या कंडिशनमध्ये अँटिगोनिझम ड्रग वापरले जातात. मग याच्यामध्ये काही एक्झाम्पल आहेत. मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे दिलं जातं जेव्हा ॲसिड पॉयझनिंग होते तेव्हा. मीन्स मिल्क ऑफ मॅग्नेशिया इज गिवन ॲट अ टाईम ऑफ ॲसिड पॉयझनिंग. आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.